नमस्कार सगळ्यांना, सारिकाज एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीतील इतिहासामधील प्रकरण 6 मनोरंजनाची माध्यमे व इतिहास या प्रकरणातील मराठी रंगभूमी या घटकातील पुढच्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। काल आपण मराठी रंगभूमी म्हणजे काय, त्यानंतर मराठी रंगभूमीशी संबंधित कोणते घटक असतात, मराठी रंगभूमीमध्ये 19व्या शतकात कशा पद्धतीने प्रगती घडून आली या मुद्द्यांचा अभ्यास केला। आज आपल्याला पुढच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। म्हणजे 19व्या शतकामध्ये मराठी रंगभूमीमध्ये प्रगती घडून यायला सुरुवात झाली होती, पण या 19व्या शतकामध्ये जी नाटके सादर केली जात होती त्या नाटकांच्या संहिता ह्या अलिखित स्वरूपात असत। म्हणजे नाटक सादर करत असताना गीते गायली जात असत, पण जे संवाद साधले जात होते ते उत्स्फूर्त स्वरूपाचे असत। उत्स्फूर्त याचा अर्थ असा होतो की त्या वातावरणाला अनुसरून नाटक करणारे जे कलाकार आहेत त्यांच्या माध्यमातून अचानक कोणतीही पूर्वतयारी न करता जे संवाद साधले जात होते त्याला उत्स्फूर्त असे म्हटले जाते। त्याच्यानंतर म्हणजे 19व्या शतकात 1861 मध्ये वि. ज. कीर्तने यांनी थोरले माधवराव पेशवे हे जे नाटक लिहिलं, हे नाटक लिखित स्वरूपात लिहिलेलं होतं आणि त्यांच्यानंतर लिखित स्वरूपाच्या नाट्यसंहिता लिहायला सुरुवात झाली। मग 19व्या शतकाच्या मधल्या टप्प्यामध्ये संगीत, शास्त्रीय संगीताची आवड काही शास्त्रीय संगीतकारांनी पूर्ण हिंदुस्थानामध्ये निर्माण केली। यामध्ये रहिमत खां, त्यानंतर अब्दुल करीम खां, बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यासारख्या संगीतकारांनी शास्त्रीय संगीताची आवड हिंदुस्थानात निर्माण केली। याचा परिणाम असा झाला की रंगभूमीवरती संगीत नाटके सादर करायला सुरुवात झाली। यामध्ये किर्लोस्कर कंपनीने सादर करायला केलेलं जे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी जे संगीत शाकुंतल हे नाटक लिहिलेलं होतं किंवा सादर केलं होतं ते सगळ्यात प्रसिद्ध नाटक म्हणून ओळखले जाऊ लागले। त्याचबरोबर गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा या नाटकाबरोबर मूकनायक, संगीत मानापमान, एकच प्याला यासारखी जी नाटकं आहेत ती नाटके प्रसिद्ध झाली। पण या 19व्या शतकाच्या कालावधीमध्ये फक्त संगीत नाटके सादर केली जाऊ लागली असं नाही, तर अनिष्ट रूढीवर आधारित विनोदी नाटके सुद्धा सादर करण्यात येऊ लागली। यामध्ये जरठकुमारी विवाह हे नाटक प्रसिद्ध मानलं जातं। याच कालावधीमध्ये रंगभूमीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि या अडचणीच्या कालावधीमध्ये काही नाटककार असे आले की या नाटककारांनी लिहिलेल्या नाटकांमुळे पुन्हा एकदा रंगभूमीचा विकास घडून यायला सुरुवात झाली। यामध्ये आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, त्यानंतर कानेटकर यांचं रायगडला जेव्हा जाग येते, त्यानंतर विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल यासारख्या नाटकांमुळे पुन्हा एकदा रंगभूमीमध्ये समृद्ध आणि प्रगती व्हायला सुरुवात झाली। याच कालावधीमध्ये काही नाटक कलाकारांमुळे सुद्धा रंगभूमी प्रसिद्ध झाली। यामध्ये बालगंधर्व म्हणजे नारायणराव राजहंस, त्यानंतर कोल्हटकर, केशवराव भोसले यासारख्या नाटक कलाकारांमुळे सुद्धा रंगभूमी अधिक समृद्ध व्हायला सुरुवात झाली। या 19व्या शतकाच्या कालावधीमध्ये नाटके जी आहेत ती सुरुवातीला मोकळ्या मैदानामध्ये घेतली जात असत, पण नंतर मात्र म्हणजे ब्रिटिशांच्या कालावधीतील काही रसिक कलाकारांनी म्हणजे कलावंतांनी ज्यांना या संगीत नाटकांविषयीची आवड होती अशा काही ब्रिटिशांनी वेगवेगळ्या प्रकारची बंदिस्त नाटके, नाट्यगृह सुरुवात केली किंवा नाट्यगृह बांधून दिली। यामध्ये प्ले हाऊस, मुंबई या ठिकाणी असलेलं प्ले हाऊस, त्यानंतर रिपन, व्हिक्टोरिया यासारखी नाट्यगृह त्यांनी बांधली आणि त्यानंतर नाटके मोकळ्या मैदानात न घेता बंदिस्त नाट्यगृहामध्ये सादर केली जाऊ लागली। थँक्यू।